पेणमध्ये झालेल्या मुसळधार पावसाचा गणेश मूर्तिकारांना फटका बसलाय। गणेश मूर्तींचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यानं मूर्तिकारांना आर्थिक फटका बसलाय। लोणावळ्यामध्ये पाऊस थांबलाय, पूर ओसरलाय, मात्र पूरस्थितीमुळे नागरिकांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। रत्नागिरीच्या खेड तालुक्यात मुसळधार पावसाचा रघुवीर घाटाला मोठा फटका बसलाय। अतिवृष्टीमुळे घाटातील रस्ता खोल दरीत वाहून गेला। घाटातील अनेक ठिकाणी दरडी कोसळल्यानं वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे। नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून जायकवाडीत 28,477 क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे। यामुळे जायकवाडीतील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे। राज्यात 1 जून पासून पावसासंबंधित दुर्घटनांमध्ये 63 जणांचा मृत्यू झालाय। संबंधित दुर्घटनांमध्ये 78 जण जखमी झालेत। वसई विरार महापालिका मुख्यालयासमोरील रस्ता 7व्या दिवशी जलमय। नागरिकांना जीव धोक्यात घालून पाण्यातून मार्ग काढावा लागतोय। रस्ता बंद असल्यानं अनेकांना ट्रॅक्टर टेम्पोतून प्रवास करावा लागतोय। सांगलीच्या औदुंबरमधील दत्त मंदिरात कृष्णा नदीचं पाणी शिरलंय। उत्सव मूर्ती मंदिरातून देवघरामध्ये हलवली आहे। कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं पाणी शिरलंय। कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रातील अतिवृष्टीमुळे पंचगंगेची पाणी पातळी 37 फुटांवर आली आहे। पंचगंगा नदीकाठच्या बंगल्याजवळ पाणी आल्यानं शहरातील वाहतूक विस्कळीत झाली। सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीत अवघ्या 4 तासात 3 फुटांनी वाढ झाली आहे। पावसाचा जोर कायम असल्यानं कृष्णा नदीची पाणी पातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे। पुण्यातील खेड तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस सुरू आहे। अतिवृष्टीमुळे शेती, रस्ते आणि वीज पुरवठा खंडित झालाय। ग्रामस्थांचं जनजीवन विस्कळीत झालंय।